नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. याच्या अगोदर 2 लेक्चरमध्ये गव्हर्नमेंट एफर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट हे 2 पार्ट बघितले होते. आता हा तिसरा पार्ट. तर याच्यामध्ये आपण डिस्कस करू म्हणजे की एम्प्लॉयमेंट एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन बाय द इंटरनॅशनल एजन्सीज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे यांचं म्हणजे त्यांनी म्हणजे इंटरनॅशनल लेवलला काय प्रयत्न करण्यात आले, म्हणजे सेंट्रल लेवलला आणि स्टेट गव्हर्नमेंट लेवलला काय प्रयत्न करण्यात आले कशासाठी, एम्प्लॉयमेंट एंटरप्रिनरशिप आणि इनोव्हेशन या दृष्टिकोन तिन्ही लेवलला काय प्रयत्न करण्यात आले याचा आपण थोडासा आढावा घेऊया. तर आता बघा, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन इंडिया. आता पहिले एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय ते बघू. की एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ सपोर्टिंग अँड इनेबलिंग इंडिव्हिज्युअल टू इस्टॅब्लिश, मॅनेज, ग्रो देअर बिझनेस. इट इन्व्हॉल्व प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग, गायडन्स, रिसोर्स टू एनहान्स द एंटरप्रेन्योरशिप स्किल. म्हणजे साधं एक सोप्या भाषेत एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय, की एखादा बिझनेस उद्योग वाढवण्यासाठी त्याला सपोर्ट करणे आणि त्याला एक प्रोत्साहन देणे. मग ते सपोर्ट कोणत्या याच्यामध्ये असू द्या, ट्रेनिंग असू द्या, गायडन्स असू द्या किंवा रिसोर्सेस प्रोव्हाइड करणे असू द्या, तर त्याला आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आपण असं म्हणत असतो. आता मेजर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह फॉर एंटरप्रेन्योरशिप काय काय इनिशिएटिव्ह महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात बघा, पहिलं सुरुवात आहे आत्मनिर्भर भारत अभियान 2020 सुरू झालं होतं. आता प्रोव्हाइड 20 लाख करोड इकॉनॉमिक स्टिम्युलेट पॅकेज म्हणजे फार मोठं पॅकेज, 20 लाख करोड देण्यात आलेलं आहे याच्यासाठी. नंतर प्रोव्हाइड MSME, स्मॉल इंडस्ट्रीज अँड रुरल बिझनेसमेन सपोर्ट करायचा आहे कोणाला, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेनरशिप आणि स्मॉल इंडस्ट्रीज किंवा रुरल बिझनेस याला सुद्धा सपोर्ट करणे ठरण्यात आलं होतं. याच्यामध्ये बूस्ट टू द लोकल मॅन्युफॅक्चरिंग अँड सेक्टर म्हणजे जे काही स्थानिक छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना सुद्धा बूस्ट करणे. एनकरेज द मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्या भारतातच झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी म्हणजे त्यालाच आपण मेकिंग इन इंडिया म्हणत असतो. की त्याला सुद्धा प्रोत्साहन किंवा एनकरेज करण्यासाठी हे आत्मनिर्भर भारत अभियान 2020 आलं होतं. आता 5 फोकस पिलर ऑफ आत्मनिर्भर भारत अभियान. आत्मनिर्भर भारत अभियानचे 5 पिलर्स कोणते होते, तर मी असं दिसे डिमांड लक्षात ठेवत असतो. हे असा DISE आणि समोर डिमांड, हे असा डिमांड दिसे डिमांड लक्षात ठेवतो. डी म्हणजे पहिला डी म्हणजे काय, डेमोक्रेसी. आय म्हणजे काय असते त्याला, इन्फ्रास्ट्रक्चर. एस म्हणजे असते सिस्टीम, इकॉनॉमी आणि डिमांड. हे 5 पिलर्स आहेत आत्मनिर्भर भारत अभियानचे. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की यातला कोणता पिलर वगैरे नाही, किंवा साधं येऊ शकते की आत्मनिर्भर भारत अभियान कधी सुरू झालं, तर 2020 करोना काळात मी सुरू झालेलं होतं. थोडस क्लिअर करतो. नंतर उद्यम रजिस्ट्रेशन किंवा त्याला उद्यम पोर्टल म्हणतो, स्टार्ट, हे सुद्धा 2020 सुरू झालं होतं. इट इज ऑनलाईन सिस्टीम टू फॉर रजिस्टरिंग MSME म्हणजे हे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्युअर्स प्राइजेस. त्याच्यावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे पोर्टल आहे. म्हणजे इट प्रोव्हाइड फ्री ऑफ कॉस्ट अँड पेपरलेस MSME रजिस्ट्रेशन, त्यासाठी हे पोर्टल आहे. त्याला उद्यम रजिस्टर किंवा उद्यम पोर्टल आपण असं म्हणतो. नंतर AIM अटल इनोव्हेशन मिशन. आता सुरुवातीची 16 जानेवारी 2016. आता 16 जानेवारी 2016ला दुसरी एक महत्वाची योजना सुद्धा सुरू झाली होती, स्टार्टअप इंडिया. म्हणजे स्टार्टअप इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन दोन्ही पण 16 जानेवारी 2016ला सुरू झाले होते. आता जो काय अटल इनोव्हेशन मिशन आहे हा नीती आयोगाचा प्रोग्राम आहे, MSMEचा नाही. हा अटल इनोव्हेशन मिशन इज अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इनिशिएटिव्ह अंडर नीती आयोग टू प्रमोट इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप इन द कंट्री. म्हणजे इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिप ला प्रोत्साहन करण्यासाठी नीती आयोगानं 16 जानेवारी 2016ला अटल इनोव्हेशन मिशन हा प्रोग्राम सुरू केला होता. आता त्याचे 2 की कंपोनंट आहे, अटल टिंकरिंग लॅब. आता हे अटल टिंकरिंग लॅब कोणासाठी आहे, ते 6वी ते 12वी वर्गासाठी आहे. त्याचं काय, देअर ऑब्जेक्टिव्ह टू प्रमोट द क्रिएटिव्हिटी, क्युरियोसिटी अँड इमॅजिनेशन अमॉंग द यंग स्टुडंट. म्हणजे 6वी ते 12वी या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी, क्युरियोसिटी, इमॅजिनेशन तयार करणे यासाठी अटल टिंकरिंग लॅब. नंतर असते अटल इन्क्युबेशन सेंटर. हे कशासाठी आहेत, हे कॉलेज लेवल आहेत. आता बघा, अटल इन्क्युबेशन सेंटर these AIC acts as a business incubators and are established at university, institute and corporate. म्हणजे हे शाळेमध्ये नाही, युनिव्हर्सिटीमध्ये किंवा इन्स्टिट्यूशन मध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हे अटल इन्क्युबेशन सेंटर. आणि त्याचा उद्देश काय होता, दे प्रमोट वर्ल्ड क्लास इनोव्हेशन बाय सपोर्टिंग एंटरप्रेनरशिप इन बिल्डिंग स्केलेबल अँड सस्टेनेबल एंटरप्राइज.
म्हणजे हे सुद्धा इनोव्हेशन आणि एंटरप्रेनरशिपला प्रोत्साहन देण्यासाठीच हे सुद्धा अटल इन्क्युबेशन सेंटर आहे. आणि अटल टिंकरिंग लॅब कशासाठी आहे, तर 6वी ते 12वी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये क्युरियासिटी, इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे एनकरेजमेंट करणे, त्यासाठी अटल टिंकरिंग लॅब आहेत. नंतर समृद्ध म्हणजेच काय, स्टार्ट ऍक्सेलेरेटर ऑफ मेटी फॉर द प्रोडक्ट इनोव्हेशन डेव्हलपमेंट अँड ग्रोथ, ज्याला आपण समृद्ध म्हणत असतो. सुरुवात झाली 2021ले. आता याचा उद्देश काय, समृद्ध प्रोग्राम लॉन्च इन 2021 एम्स टू सपोर्ट 300 सॉफ्टवेअर प्रोडक्ट स्टार्टअप. म्हणजे हे सॉफ्टवेअर प्रोडक्टचे जे काय छोटे छोटे स्टार्टअप आहेत ना, जवळपास 300 यांना सपोर्ट करण्यासाठी हे समृद्ध स्कीम आली होती 2021ला. नंतर निधी स्कीम 2016ला. निधी म्हणजे काय, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनिशिएटिव्ह. हार्नेसिंग म्हणजे काय की त्याला म्हणजे थोडस हे करणे, युटिलायझेशन करणे त्या इनोव्हेशनचा. तर त्याला आपण, किंवा हार्नेस म्हणजे मेक द यूज इन इफिशियंट वे, त्याला आपण हार्नेसिंग म्हणत असतो. 2016ला ही निधी योजना सुरू झाली होती. स्टार्टेड बाय DST, म्हणजेच काय, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं ही योजना सुरू केली होती. आता त्याचा उद्देश सुद्धा काय, फोकस विल बी बिल्ड इनोव्हेशन ड्रिव्हन एंटरप्रेन्योरशिप इकोसिस्टम. हे सुद्धा एम्प्लॉयमेंट, जॉब क्रिएशन किंवा एंटरप्रेनरशिपला प्रोत्साहन देण्यासाठी ही सुद्धा निधी स्कीम 2016ला सुरू झाली होती. नंतरचं की पॉइंट ऑफ द निधी, म्हणजे निधीचे कोणकोणते कंपोनंट आहे. आता हे काय मेमोराईज करायची गरज नाही, फक्त हे चुकून माकून जर आलं तर हे नाव लक्षात. निधी प्रयास आहे, निधी EIR, निधी TBI, निधी ITBI, निधी ऍक्सेलेटर, निधी SSS आणि निधी COE. हे काही एवढं महत्वाचं नाही, फक्त कीवर्ड नाव तरी लक्षात ठेवायच्यात. बाकी असं काही येण्यासारखं वाटत नाही, त्याचे कंपोनंट्स वगैरे एवढं डिटेल. फक्त निधी स्कीम 2016ला सुरू झाली होती, DST न सुरू झाली होती, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी म्हणजे सफिशियंट आहे. नंतर थोडस मी क्लिअर करतो. युथ कोलॅब 2019ला सुरू झालेला आहे. मदत कोणाची, UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. युथ कोलॅब एम्स टू इस्टॅब्लिश कॉमन अजेंडा फॉर द कंट्रीज इन द आशिया पॅसिफिक रिजन टू एम्पॉवर अँड इन्व्हेस्ट द youth so that they would accelerate the implementation of sustainable development goal through the लीडरशिप, सोशल इनोव्हेशन अँड एंटरप्राइज. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा कालावधी कधीच आहे, 2015 ते 2030 आहे ना, 17 SDG गोल्स आहेत. मग त्याला ते अचीव करण्यासाठी, याच्यासाठी हे युथ कोलॅब हे सुरू झालेलं होतं. त्याचं भारतात सुरुवात कधी झाली, तर भारतात त्याची सुरुवात 2019ला UNDP न सुरू केलेलं होतं, भारतात सेंटर. आणि त्याला सपोर्ट कोलॅबोरेशन विथ अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग. म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन हे नीती आयोगाच आहे ना, म्हणजे नीती आयोग, UNDP आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं कोलॅबोरेशन थ्रू हे 2019ला युथ कोलॅब हा प्रोग्राम सुरू झाला होता. त्याचा उद्देश काय होता की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल चं इम्प्लिमेंटेशन किंवा अचीव करण्याच्या डायरेक्शनने प्रयत्न करणे. तर त्याला आपण युथ कोलॅब हा प्रोग्राम असं म्हणत असतो. नंतर PSEI प्रोमोटिंग सस्टेनेबल एंटरप्रेनरशिप इन इंडिया सुरू झालं होतं. 2021ला मदत होती, ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची मदत झालेली होती. त्याचा उद्देश काय, ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस प्रोजेक्ट इज टू सपोर्ट मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. म्हणजे MSME ला सपोर्ट करण्यासाठी हे PSEI हे अभियान 2021ला ILOच्या मदतीने सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर प्रोजेक्ट ऍम्बर म्हणजेच काय, ऍक्सेलरेटेड मिशन फॉर बेटर एम्प्लॉयमेंट अँड रिटेन्शन. सुरुवात झाली होती 2021ला. इथं मदत जागतिक बँकेने केली होती. आता नावातच सगळं आहे की बेटर एम्प्लॉयमेंटला सपोर्ट करायचा आणि ते रिटेन्शन म्हणजे त्यांना तिथं टिकून ठेवणे. तर त्यासाठी प्रोजेक्ट ऍम्बर आलेलं होतं. आता हे संकल्पच्या अंतर्गतच आहे. आता इथं बघा आपण लिहिलं, ऍक्सेलरेटेड मिशन फॉर बेटर एम्प्लॉयमेंट अँड रिटेन्शन वॉज अ जॉईंट इनिशिएटिव्ह बाय MSD, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अँड GIF अंडर संकल्प. म्हणजे काय म्हणलं आपण त्याला, स्किल अक्वायझेशन अँड नॉलेज अवेअरनेस फॉर द लाईव्हलीहूड प्रमोशन. मदत होत झालेली आहे जागतिक बँकेची. त्याचा उद्देश काय होता, द प्रोजेक्ट एम टू डेमॉन्स्ट्रेट इम्प्रूव्ड एम्प्लॉयमेंट अँड रिटेन्शन आउटकम फॉर 30,000 ट्रेनीज युझिंग द
जनरेशन 7 स्टेप मेथॉलॉजी टार्गेटिंग 50% वुमन पार्टिसिपेशन, म्हणजे वुमन पार्टिसिपेशनवर भर देण्यात आला. आता बेटर एम्प्लॉयमेंट अँड रिटेन्शन याच्यातच इथं फंक्शन आहे, त्याच्यामुळे इथं मेमोराईज करायचं काही गरज नाही. फक्त 2021 ला जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रोग्राम सुरू झाला आणि महिला म्हणजे 50% महिला पार्टिसिपेशनवर याच्यावर भर देण्यात आलेला आहे. आणि हे कशाच्या अंतर्गत आहे? संकल्पच्याच म्हणजे अंतर्गत किंवा अंडर हा प्रोग्राम सुरू झालेला होता. नंतर हे झालं आपण इंटरनॅशनल लेवलले, केंद्र शासनाच्या लेवलला. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या लेवलला काय काय प्रयत्न करण्यात आले किंवा मेजर काय प्रयत्न करण्यात आले ते आपण बघू. महाराष्ट्र स्टार्टअप एंटरप्रेनरशिप अँड इनोव्हेशन पॉलिसी 2025 हे आताची अलीकडच्या काळातील पॉलिसी आहे, त्याच्यामुळे हे महत्वाचे याचे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, कारण की 2025 ची पॉलिसी आहे. द पॉलिसी सेट्स अँड अँबिशियस टार्गेट ऑफ नर्चरिंग 1.25 लाख एंटरप्रेनरशिप अँड 50,000 स्टार्टअप. हे लक्षात ठेवायचं की 50,000 स्टार्टअप पर्यंत फोकस दिलेला आहे. ओव्हर द नेक्स्ट 5 इयर म्हणजे 2030 पर्यंत 50,000 स्टार्टअप ला म्हणजे त्याला प्रोत्साहित करणे किंवा टार्गेट किंवा तयार करणे असं एक उद्देश आहे. फोकसिंग इन्क्लुजिव्ह ग्रोथ अक्रॉस ऑल द रिजन्स अँड सेक्टर. आता त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करते? MSIS म्हणजेच काय? महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी. आता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी याची स्थापना कधी झालेली आहे? 2017 इथं लिहितो 2017 स्थापना झालेली आहे. आता त्याचा उद्देश काय आहे की बघा, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विथ अँड फोस्टर इनोव्हेशन अप्रोच अँड सोल्युशन, म्हणजे इनोव्हेशन नवीन इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे, त्यासाठी हे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी. नाव आता सांगणार इथं म्हणजे उगाच काहीतरी मेमोराईज करायची गरज नाही, कारण की नावातच आहे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी. फक्त 2017 स्थापना झाली होती आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे किंवा एनकरेज करणे यासाठी हे सोसायटी सुरू झालेली आहे. नंतर मैत्री महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सुरुवात कधी झाली? 2014ला. मैत्री इज अ महाराष्ट्र डेडिकेटेड एजन्सी फॉर ड्रायव्हिंग इकॉनॉमिक ग्रोथ, फोस्टरिंग इनोव्हेशन अँड सिम्प्लिफाईंग इन्व्हेस्टमेंट प्रोसेस इन द स्टेट. म्हणजे कसं, तर काय करायचं, इनोव्हेशनला तर चालना द्यायची आहे, परंतु जे काही गुंतवणूकदार आहेत तर त्याच्यासाठी ही प्रोसेस सोपी आणि सुलभ होणे आणि इकॉनॉमिक ग्रोथला आपल्या राज्यातली चालना देणे यासाठी मैत्री म्हणजेच काय? महाराष्ट्र याचं फुल फॉर्म सुद्धा येऊ शकते एक्झाम मध्ये बघा. महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन हे त्याचं फुल फॉर्म आहे. फुल फॉर्म सुद्धा येऊ शकते. किंवा मैत्री हे कधी सुरू झालं? तर 2014ला याच्यावर प्रश्न येऊ शकते. तर हे सुद्धा महत्वाचं आहे. नंतर सगळ्यात आणखीन आताच्याच अलीकडे ही पॉलिसी आहे, महाराष्ट्र अप्रोच AI पॉलिसी 2026. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी महाराष्ट्र शासनाने आताच डिक्लेअर केली 2026ला. आता बघा त्याच्यामध्ये काय काय की वर्ड दिलेला आहे. द महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड द आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी 2026 टार्गेटिंग किती झाले? 10,000 करोड इन्व्हेस्टमेंट अँड क्रिएटिंग अप्रॉक्सिमेटली किती झालेले आहे? जवळपास 1.5 लाख जॉब क्रिएट करणं. कुठपर्यंत? 2031 पर्यंत 1.5 म्हणजे हे किती? 1,50,000 जॉब क्रिएट करायचे आहेत. किती? 2031 पर्यंत म्हणजे पुढील 5 वर्षात, म्हणजे 26 आणि 5 31 ना. आणि समोर काय झालेलं आहे? धिस कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी इस्टॅब्लिश 6 AI सेंटर ऑफ एक्सलंट, म्हणजे 6 सेंटर ऑफ एक्सलंट एआयच्या रिलेटेड इस्टॅब्लिश करायचे आहे. आणि 5 इनोव्हेशन AI इनोव्हेशन सिटीज, 5 AI इनोव्हेशन सिटीज. आणि 6 कोणते? 6 जे आहेत ते 6 सेंटर ऑफ एक्सलन्स, म्हणजे एआयच्या रिलेटेड 6 सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करायचे आहे. 5 AI इनोव्हेशन सिटीज तयार करायच्या आहे. अलॉंग साइड 500 करोड ऑफ AI स्टार्टअप व्हेंचर फंड सपोर्टेड बाय बोथ द गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट सेक्टर कंट्रीब्युशन. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय काय सांगितलं आपल्याला की पुढील 5 वर्षात म्हणजे 1,50,000 जॉब क्रिएट करायचे आहे आणि 10,000 करोड इन्व्हेस्ट केलेले आहे. त्याच्यामध्येच आणखीन असं सांगितलं की 6 AI सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करायचे आणि 5 AI इनोव्हेशन सिटीज, एवढं त्या पॉलिसीमध्ये महत्वाच्या तरतूद सांगितलेल्या आहेत. नंतर MITDF म्हणजे काय? द महाराष्ट्र इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड कधी सुरू झाला होता? 2022-23 ला सुरू झालेला होता. आता म्हणजे इज ए कॅटेगरी 1
alternative invested funds supporting innovation, R&D, technological advancement in the startup and enterprises in महाराष्ट्र. आता काय त्याच्यामध्ये सांगितलं, MITDF is a 200 crore venture capital fund established by the government of Maharashtra and Maharashtra State Innovation Society to support early stage scalable technology driven startup within the state. हे काय स्टार्टअपलाच प्रोत्साहन करण्यासाठी किंवा इनोव्हेशनला प्रोत्साहन करण्यासाठी ही MITDF हा फंड 2022-23 ला सुरू करण्यात आलेला आहे. नंतर मित्रा, जसं नीती आयोग सुरू आहे ना केंद्राचं, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, 1 जानेवारी 2015 ला सुरू करण्यात आला. जशी सेंट्रल गव्हर्नमेंटची थिंक टँक आहे नीती आयोग, तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मित्रा म्हणजेच का महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. आता याची स्थापना विचारू शकते आपल्याला, स्थापना कधी झालेली आहे? 11 नोव्हेंबर 2022, म्हणजे 11/11/22. सोपं आहे ना, 11/11/11/22 असं जरी लक्षात ठेवलं तरी सहज लक्षात राहते. जसं नीती आयोगावर प्रश्न आलेला आहे उदाहरण, तसंच मित्रावर सुद्धा येऊ शकते. जे ITF प्राचार्य गट आता 2-3 महिन्याखाली झाली, त्याच्यामध्ये नीती आयोगाची इस्टॅब्लिशमेंट झाली की 1 जानेवारी 2015 ला नीती आयोगाची स्थापना झाली. सेंट्रल गव्हर्नमेंटची ते थिंक टँक म्हणून कार्य करते. तसंच आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी मित्रा म्हणजेच काय महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही राज्यासाठी एक थिंक टँक म्हणून कार्य करते आणि त्याची स्थापना 11 नोव्हेंबर म्हणजे 11/11/2022 ला स्थापना झाली. सोपं वर्ष आहे, फार कन्फ्युज व्हायची गरज नाही. 11/11/2022. आता हे पहिले सांगितलं की मी की हे थिंक टँक प्रोव्हाइड द स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी अँड फंक्शनल डायरेक्शन फॉर द डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र. आता हे सगळं थिंक टँक आहे म्हणल्यावर खालचे ऑब्जेक्टिव्ह काही पाठ करायची किंवा फंक्शन करायची काही गरज आहे का? काही येऊ द्या, पॉझिटिव्ह अप्रोच सगळं आपण बरोबरच करणार. आणि फोकस किती 10 सेक्टरवर फोकस दिलेला आहे. ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर, मग हे 10 सेक्टर, हेल्थ सुद्धा, न्यूट्रिशन, एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, अर्बनायझेशन, कन्स्ट्रक्शन सेक्टर डेव्हलपमेंट, लँड ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, टुरिझम, स्पोर्ट, एनर्जी ट्रान्झिशन अँड क्लायमेट चेंज असे 10 सेक्टरवर याच्यात फोकस दिलेला आहे. फक्त इथं काय करायचं की मित्राचं फुल फॉर्म, इथं इन्स्टिट्यूट नाही, इन्स्टिट्यूशन आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, आणि त्याची स्थापना 11/11/2022. राज्याची ही थिंक टँक आहे. मग थिंक टँक म्हटलं की खाली बरोबर कुठेही येऊ द्या, कोणतेही ऑप्शन येऊ द्या, आपण पॉझिटिव्ह अप्रोचला सगळे करेक्ट करणार आहोत. उगाच त्याचे फंक्शन ऑब्जेक्टिव्ह पाठ करायची गरज नाही. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये मी सांगितल्या, काही समजलं असेल, काही महत्वाचं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.